दोन गोष्टी असतात. एक असते म्हणजे जेव्हा फिर्यादीला प्रूव्ह करावं लागतं, एक असते जेव्हा आरोपीला प्रूव्ह करावं लागतं. तर 106 ऑफ एव्हिडन्स ॲक्टमध्ये काय आहे की जेव्हा आरोपी तिथे हजर होता आणि तिचं जे डेथचं उत्तर जर चुकीचं म्हणजे ती डेथ कशी झाली हे सांगायची जबाबदारी ही आरोपीची आहे. आरोपीचं उत्तर जर खोटं असेल तर त्याच्या आधारावरच आरोपीला शिक्षा होऊ शकते. आरोपी नाही नेमकं आदित्य ठाकरे आणि अदर्स, सूरज पांचोली अँड अदर्स. तर 106 एव्हिडन्स ॲक्टने तेच सफिशियंट प्रूफ आहे. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तपास चुकीचा केला म्हणून तर आम्ही कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर SIT झाली ना, ती रिपोर्ट रिजेक्ट करून नवीन SIT कॉन्स्टिट्यूट झाली, रिओपन झाली. तर आता तो विषय राहिलेला नाही आहे. आता राहिला विषय की आता म्हणजे तुमचं म्हणायचं काय की तुम्हाला आत्ता तपासाची आवश्यकता काय, त्याला जी जबाबदार पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आम्ही आमचं डिटेल्स याच्यात मेन्शन केलं आहे. लढाई अशी झाली आहे, आमची लेखी तक्रार आहे, आमचा ॲफिडेविट आहे. आता ते राजकीय वगैरे विषय बाजूला राहिला. आता याच्यात FIR रजिस्टर होईल. खोटी तक्रार असेल तर आमच्यावर कारवाई होईल, खरी तक्रार असेल तर आदित्य ठाकरे आणि गँगवर कारवाई होईल. मला सांगा, समजा उद्या आदित्य ठाकरेचा एक माणूस येईल आणि तो याचिका लावेल, काही लिहिल आणि रिजेक्ट करून घेईल, त्याचा आमच्या केसवर काही परिणाम होणार. हे मुलीचे वडील आहे, पुराव्यासहित आलेले आहे आणि मेन गोष्ट सरकारने केस ऑलरेडी रिओपन केली आहे. म्हणजे आता तो विषय गेला आहे तो.